आज आपण बघतोय मोठ्या प्रमाणामध्ये भाजपमध्ये अनेक सामान्य नागरिकांनी आपापल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. पक्षाचा आज शेवटचा दिवस आहे फॉर्म भरण्याचा. अनेक लोकांना फॉर्म भरण्यास सांगितलं होतं, परंतु तिकीट मिळणं थोडासा गोंधळ आपल्याला बघतोय. काय सांगाल आज तुम्हाला तिकीट नाकारलं गेलं? पहिलं तर मी हे सांगेल की भारतीय जनता पार्टी, मी 1989 पासून या भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. आज मी माझे वयाचे 27 वर्ष पार्टीसाठी मेहनत घेतली. ज्या काळात पार्टीला त्या प्रभागामध्ये पाणी पाजायला माणूस नव्हता, त्यावेळेस कुठलंही इलेक्शन असो, माननीय मंत्री महोदय सावे साहेबांचा असो, कराड साहेबांचा असो, विधानसभा असो, लोकसभा असो, महानगरपालिका निवडणूक असो, शिक्षक मतदारसंघ निवडणूक असो, त्या काळामध्ये आम्ही पडत्या काळात भारतीय जनता पार्टी तळागाळात रुजवली. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबाच्या आणि सन्माननीय मंत्री महोदय यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या प्रभागामध्ये पक्ष पोहोचण्याचा प्रयत्न केला. परंतु आज हे खेद वाटतो की आमच्यासारख्या 27 वर्षाच्या कार्यकर्त्याला जर न्याय भेटत नसेल, आणि सर्वात मोठा अन्याय सांगतो की हा अन्याय कोणी सहन करणार नाही आणि देवही सहन करणार नाही, इतका मोठा अन्याय आज झालेला आहे. बाबा, ओपनच्या जागेवर तुम्ही मग आरक्षण काढता कशाला? आरक्षणाचं मिनिंग काय? लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी का? ओपनची जागा असताना 27 वर्षाचा कार्यकर्ता सक्षम उपलब्ध असताना मला दिलं नाही, आणि आता ज्यांना दिलं त्यांना फक्त एक माझ्यासमोर अन्याय करायचा. आणि सामान्य कार्यकर्ता कसा काय जगायचं, कसं आम्ही काय निष्ठा ठेवायची? आज ज्या पक्षासाठी आम्ही अनेक केसेस अंगावर आहे, माझ्या अंगावर गुन्हे दाखल आहेत, मी कोर्टात केसेस आहेत, याला सर्व पक्षांच्या नेत्यालाही माहीत आहे माझी तळमळ. परंतु माझा आवाज दाबला. मी सामान्य कार्यकर्ता, मी काही मोठा कार्यकर्ता नाही. मी पक्षश्रेष्ठीला, नेतृत्वाला विनंती केली, बाबा मला एक वेळेस चान्स द्या. मी 27 वर्षात पार्टीनं मला कधी उमेदवारी दिली नाही, यावेळेस मला द्या. सामान्य कार्यकर्ता मला म्हणून एकदा लोकांमध्ये जाऊ द्या. आणि मी पार्टीचाच कार्यकर्ता आहे आणि एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. मग एवढं असताना सुद्धा माझ्यावर अन्याय करण्याची काय, मला हेच कळत नाही. बरं, आरक्षण ओपन आहे ना, मग ओपनच्या जागी ओबीसी दिला का? माझी ही सगळ्यात मोठी आहे. मग तुम्ही आरक्षण ठेवताच कशाला? कोणालाही देऊन टाका ना वाटून तुमच्या मनात आलं त्याला. प्रभाग कोणता होता? प्रभाग क्रमांक 23 मध्ये गणेश मंजितराव इधाटे माझं नाव आहे. मी भारतीय जनता पार्टीचा एक 27 वर्षापासून पक्षाचं कार्य करतो, आणि पक्षश्रेष्ठीच्या नेतृत्वात कधीही मी पक्षाच्या जे काही असेल तळागाळापर्यंत पक्ष पोहोचण्यासाठी खूप काम केलं, आणि पुढेही मी करण्यासाठी सज्ज होतो. पण आज जो अन्याय बघितला, आता आम्हाला कळून चुकलं की सामान्य कार्यकर्त्याला कधीही न्याय मिळू शकत नाही. कारण आज माझं वय 53 आहे. मी 27 वर्ष निघून गेले, आज 53, पुढचे 5 वर्ष 58, आणि आज जर प्रभागामध्ये ओपन लागलं, ओपनच्या जागी मला देऊ शकत नाही, पुढे मला कधीच न्याय देऊ शकत नाही. आज ही माझी ठाम भूमिका आहे. आणि हे सामान्य कार्यकर्ते पक्षासाठी झटले माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते आहेत. पण त्यांनी हे आजचा जो निर्णय झाला, अरे ठीक आहे ना, अरे एकदा तर संधी द्या. आम्ही पक्ष वाढवला. ज्यावेळेस पक्षाला कोणी वाडाध्यक्ष कार्यकर्ता मिळत नव्हता, त्यावेळेस आम्ही पक्षाला सर्व काही आणून दिलं. मुंडे साहेबाच्या निधी, गौरव निधी, त्या काळात मी मंडळाध्यक्ष होतो. तो गौरव निधी उभा करायला काय तकलीफ झाली. प्रभागामध्ये जाऊन मी मंडळाध्यक्ष असताना पक्षाच्या प्रत्येक बूथ कमिट्या करणं, खूप काम केलं. परंतु आज असं होईल हे मी स्वप्नात विचार केला नव्हता. हे केलेला माझ्यावर खर्च किती आला तुम्हाला? आज मी तुम्हाला खरं सांगतो, आज फॉर्म भरायला एवढी किचकट प्रक्रिया झाली. 5,000 डिपॉझिट, ते सोडा, पैशाचा विषय नव्हता माझ्यासाठी. पैशाचा काही विषय नाही, ते काही पार्टीचं हे नाही. परंतु मला जे भावना होती की एक वेळेस एक सामान्य कार्यकर्ता आणि पक्षाची एकनिष्ठ जुटलेला कार्यकर्त्याला असा अन्याय करायला नको पाहिजे होता. याच्याच तुम्ही काही करू शकत नाही. मी सामान्य कार्यकर्ता, मी हातबल कार्यकर्ता आहे. हातबल कार्यकर्ता काय करू शकतो? मी काहीच करू शकत नाही. लढणार आता? मी फॉर्म भरलेला आहे, लढणार.